नमस्कार मंडळी, काय मग कसे आहात? मजेत ना? आज आपण सर्वांची आवडती कुरकुरीत अशी खमंग अशी कोथिंबीर वडी घेऊन आलो आहोत. याप्रमाणे मैत्रिणींनो करून बघा, खूप सुंदर होते. पावसाळ्याच्या दिवसात कोथिंबीर किंवा पालेभाज्या स्वस्त होतात. तुम्ही आणून त्या बनवू शकता, सर्वांना खाऊ घालू शकता. पावसाळ्याच्या दिवसात म्हणतात की जास्त पालेभाज्या खाऊ नये, पण काही हरकत नाही, मिळतात ना आणायच्या. का खाऊ नये? तर त्याला माती जास्त लागलेली असते. पण आपण आणल्या व्यवस्थित पाण्याने 2-3 पाण्याने धुतल्या तर त्याचा आपण वापर करू शकतो. कारण ते आपल्यासाठीच निर्माण झालं आहे, देवाने आपल्यासाठी ते निर्माण केलं आहे ना, मग आपण ते खाऊ शकतो. बरोबर आहे ना? कोथिंबीर वडी ही सर्वांचा आवडणारा विषय आहे बघा. मुलांना तर खूप पदार्थ हा आवडतो, कशाची पण असू दे, कोथिंबीरीची असू दे, आळूची असू दे, मुलं अगदी आवडीने खातात. शिजायला ठेवली ना तर ती शिजून होईपर्यंत त्यांना असं वाटतं कधी होईल शिजून, कधी होईल शिजून. खूप आवडते मुलांना. बघा, अशा प्रकारे हिरवीगार कोथिंबीर आणली आहे. ती व्यवस्थित मी निवडून घेतली आहे आणि चांगल्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बारीक कट करून घेतली आहे. खूप बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही. त्यानंतर सर्वप्रथम आपण हिंग टाकत आहोत. खायचा सोडा तुम्हाला नसेल आवडेल तर तरी नाही टाकला तरी चालेल. चवीप्रमाणे मीठ मी थोडासा टाकला आहे सोडा, त्याने कुरकुरीत होतात. आणि थोडीशी चवीसाठी कसुरी मेथी, त्याने चव सुंदर लागते बघा. त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट मी जी बनवून ठेवली आहे. ही मिरची लसूण तेलावर भाजून बारीक करून ठेवली आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा त्याचा उपयोग होतो. जास्त वेळ द्यावा लागत नाही आधी तयारी असेल तर. आणि थोडंसं लाल तिखट चवीसाठी. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात हिरवी मिरची टाकून फक्त हिरव्या मिरचीची पण करू शकता. पण अशी सुंदर लागते दोन्ही मिक्स केलं, लाल मिरची आणि हिरवी मिरची. त्यानंतर थोडासा ओवा टाकत आहोत, जेणेकरून ओव्याने गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून आपण ओवा टाकतोय. मी डाळीचं पीठ टाकणार नाही, भाजणीचं पीठ आहे माझ्याकडे जे अवेलेबल, ते टाकणार आहे. भाजणीची रेसिपी आपल्याला जर हवी असेल तर या यूट्यूब चॅनलवर आहे, आपण ती बघून बनवू शकता. त्याचा तुम्ही कशाहीसाठी उपयोग करू शकता. पिठलं बनवू शकता, वडी बनवू शकता, अगदी भजीसुद्धा बनवू शकता. खूप छान लागतात, कारण आपण ते सर्व साहित्य सगळ्या डाळी त्यात मिक्स असतात आणि आपण ते भाजून घेतलेलं असतं. त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते त्या वस्तूची. सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत, म्हणजे जे आपण टाकले ते सगळीकडे व्यवस्थित लागेल. कोथिंबीर वडी म्हणजे लहान मुलांचा तर अगदी आवडीचा पदार्थ. खूप मुलांना कोथिंबीर वडी, आळूची वडी खूप आवडते. माझ्या मुलीला तर लहानपणी नाही, आता पण आवडते, पण लहानपणी असं आपण ठेवली करायला ती गरम गरमच बिना भाजता खायची. माझ्याकडनं ती राहिले होते घालायचे, ते मी थोडेसे टाकत आहे. हिवाळ्यात पावसाळ्यात ते खाल्लेले आणि नेहमी खाल्लेले चांगलेच असतात, जेणेकरून आपल्या जे सांध्यांची झीज झालेली असते ती निघते. महिला शक्यतो आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही, पण आपण असे पदार्थामध्ये टाकले तर त्या निमित्ताने पोटात जातात. असा घट्टसर गोळा तयार करायचा आणि आपण त्याच्या ह्या गोळ्याच्या 3 वळकुट्या तयार करणार आहोत. असं हातावरच गोल गोल करून घ्यायचं आणि नंतर ताटामध्ये आपण असं वळकुटी वळवून घ्यायची. त्यानंतर वरनं त्याला तेल लावायचे. खूप छान लागतात. वरनं तीळ लागल्यानंतर जेव्हा आपण खातो ना तेव्हा ते ती दाताखाली लागतात, खूप सुंदर चव लागते.
अशा प्रकारे आपण 3 वळकुट्या बनवून घेतल्या. कढईमध्ये आपण पाणी उकळून घेतलं आहे अगोदर आणि चाळणीनं तेल लावून 3 वळकुट्या आपण मंद गॅसवर 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. कारण पाणी उकळलं होतं अगोदर, त्यामुळं जास्त वेळ लागत नाही. बघा, मी चाकूने बघते शिजलं आहे की नाही. बघा, अजिबात चाकूला चिकटलं नाही, त्यामुळं आपली वडी व्यवस्थित शिजली आहे. किती सुंदर झाली बघा. तिळाने तर अगदी अशीच खावीशी वाटते. माझी मुलगी लहानपणी वडी आपण ठेवली करायला, कोथिंबिरीची असो किंवा आळूची असो, की ती तळण्या अगोदरच खात होती. खूप आवडायची तिला. म्हणजे अजून पण खाते, पण आता इथे नसते, बाहेर असते नोकरीनिमित्त. पण मी ती आली की बनवते. तिला खूप आवडतात ह्या वस्तू. वडी तर खूपच आवडीची तिची. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून पातळ स्लाईस कापू शकता. मी अशा थोड्याशा जाडसर कट केल्यात. थंड केल्यामुळं आपण ज्या कट केल्यात त्या व्यवस्थित कट होतात बघा. कोथिंबिरीची वडी जर गरम आपण कट करायला गेलो तर व्यवस्थित ती कट होत नाही. थंड झाली की व्यवस्थित कट होते. मी तळून घेणार नाही, शॅलो फ्राय करणार आहे. कारण शॅलो फ्रायनी खूप कुरकुरीत लागते. तळून पण लागते, पण तेलाचा जास्त वापर होतो. जे राहिलेलं तेल आहे त्याचा परत आपल्याला वापर करायचा. त्यापेक्षा आपलं शॅलो फ्राय उत्तम पर्याय आहे. त्यांनी कुरकुरीत पण होतात आणि व्यवस्थित सगळीकडनं भाजून जातात. अशा खालीवर करून घ्यायची. एक बाजू भाजून झाली की दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे. मंद गॅसवर ही करायचं आहे, मोठ्या गॅसवर नाही. तुम्ही जर मोठ्या गॅसवर केलं तर ती काय होईल, वरचं जळून जाईल, आतमध्ये कच्चं राहील. म्हणजे जी कुरकुरीतपणा आहे वडीला तो पूर्ण येणार नाही. असं मध्ये मध्ये पुन्हा आपण हलवून घ्यायचं आहे. बघा, खूप सुंदर लागते कोथिंबीर वडी. तुम्ही कोथिंबिरीच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वड्या बनवू शकता आणि सर्वांना खाऊ घालू शकता. कारण गृहिणी ही एक अन्नपूर्णा असते बघा. म्हणतात की माणसाच्या पोटातून जाण्याचा मार्ग येतो. अगदी आवडीचे पदार्थ केले तर आणि प्रेमाने बनवले ना तर ते आवडीने सगळेजण खातात. अशा प्रकारे आपण बघा सर्व बाजू व्यवस्थित भाजून घेतल्यात. सर्व बाजूनी बघा किती कुरकुरीत झाली आहे. दिसते ना सर्वांना? मस्तच झाली अगदी. अशा प्रकारे आपण करून बघा. बघा किती सुंदर झाली. बघा, दिसते ना, कुरकुरीत झाली आहे. आणि वरणच नाही, ती आतनं पण कुरकुरीत झाली आपण मंद गॅसवर भाजल्यामुळं. माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल, माझ्या रेसिपी बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करत जा. काय होतं, तुमच्या एका कमेंट्सनी उत्साह येतो पुढची रेसिपी करण्यासाठी, की हां बाबा आवडतं आहे, आपण जे बनवते ते कुणाला तरी आवडतं आहे, हा वेगळाच आनंद असतो. आणि एक सपोर्ट वाटतो तुमच्या एका रिप्लायचा. आणि बनवून कशी झाली ती पण तुम्ही मला कमेंट्स करू शकता. बघा किती सुंदर झाली आहे, कुरकुरीत, खरंच कुरकुरीत होते. तळण्यापेक्षा शॅलो फ्राय केल्याने कुरकुरीत होते. तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावणं म्हणून पण खाऊ शकता. आता सॉसबरोबर या सगळ्यांनी कोथिंबीर वडी खायला. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.